In this lecture, we start the second chapter, which is geographic information and spatial database. So in that, first one is geographic phenomena. Okay, so we start this particular chapter, geographic phenomena. So first of all, what is meant by a geographic phenomena? A geographic phenomenon is a something of interest that can be named or described, can be geo-referenced, and can be assigned a time interval at which it is or it was present. So, in short, you see this particular geographic phenomenon concept. So, first of all, an event that takes place in a geographic space and time, and a choice for a digital representation depends on the type of phenomenon. Okay, so geographic phenomenon is nothing but we can place the particular events or the particular type of phenomenon, just like different types of uses of the geographic area. Okay, geographic area आपण हा different event साठी यूज करत असेल किंवा different purpose साठी यूज करत असेल. For example, trying to construct a building, to trying to um, construct of gas pipelines or different types of there are different types of purposes for using the geographic area. म्हणजे geographic area आपण हा different purposes साठी यूज करू शकतो. बिल्डिंग कन्स्ट्रक्ट करण्यासाठी यूज करू शकतो किंवा त्याच्यामध्ये गॅस पाईपलाईन करण्यासाठी आपण जिओग्राफिक एरिया यूज करत असेल. अंडर वॉटर पाईपलाईन करायचं असेल तर त्याच्यासाठी आपण त्याचा यूज करत असेल. आणि त्याच्यामध्ये जे काही नॅचरल रिसोर्सेस आहेत तर त्या नॅचरल रिसोर्सेस आपण रिप्रेझेंट करण्यासाठी हे यूज करत असेल तर आता त्याच्यामध्ये नॅचरल रिसोर्सेस म्हणजे त्याच्यामध्ये रिव्हर्स असतील किंवा त्याच्यामध्ये पर्टिक्युलर फॉरेस्ट्री असेल तर ते काही नॅचरल रिसोर्सेस आहेत तर ते नॅचरल रिसोर्सेस आपण या GIS मध्ये यूज करत असतो. तर हे जिओग्राफिक फिनॉमिना काय आहे तर इट इज अन इव्हेंट दॅट टेक्स प्लेस इन जिओग्राफिक स्पेस अँड टाइम and it is a choice for digital representation depends on the type of phenomenon. ओके, या टाइप मध्ये कोणत्या टाइपचा फिनॉमिनन आहे किंवा तो डेटा कोणत्या टाइप अंडर येतो तर हे टाइप म्हणजेच काय तर जिओग्राफिक फिनॉमिना. ओके, दिस इज नथिंग बट दी टाइप्स ऑफ पर्टिक्युलर इव्हेंट्स that are comes under this phenomenon and it just can be artificial. Okay, so या टाइपचे हे जिओग्राफिक फिनॉमिनन असू शकतात. फॉर एक्झाम्पल दॅट पर्टिक्युलर इव्हेंट इज अन आर्टिफिशियल. म्हणजे हा जो इव्हेंट आहे तर जो आर्टिफिशियल असेल तर त्या टाइपमध्ये कोणता फिनॉमिनन येणार आहे दॅट आर दिस टाइप्स ऑफ फिनॉमिनन जस्ट लाईक अ बिल्डिंग टाइपचं जे काही फिनॉमिनन्स असतील किंवा बिल्डिंग कन्स्ट्रक्शन्स असतील तर ते या आर्टिफिशियल फिनॉमिननच्या अंडर येतात. ओके, देन सेकंड फिनॉमिनन विच इज नॅचरल. Natural phenomenon means that are the natural resources just like rivers. Okay, so rivers हे काय आहे तर नॅचरल रिसोर्सेस आहे. त्याच्यानंतर अगेन असेल फॉरेस्ट्री असेल दॅट फॉरेस्ट्री इज ऑल्सो कम्स अंडर नॅचरल रिसोर्सेस. त्याच्यानंतर असेल वेदर क्लायमेट. ओके, सो दॅट आर ऑल कम्स अंडर नॅचरल फिनॉमिनन्स. देन अनदर वन इज मिक्स्ड टाइप. देन इट वॉज अ पॉल्युशन. इट इज अ पॉल्युशन म्हणजे पॉल्युशन आहे तर हे पॉल्युशन सुद्धा हे मिक्स्ड टाइप मध्ये येतं. तर आपण ह्याच्यामध्ये पॉल्युशन असेल किंवा पर्टिक्युलर एन्व्हायरमेंट असेल तर एन्व्हायरमेंटचं जे काही क्लायमेट आहे किंवा वेदर आहे तर हे आपण याच्या थ्रू दाखवू शकतो. मिक्स्ड टाइप मध्ये याच्यामध्ये जनरेट करू शकतो. सो फॉर एक्झाम्पल देर आर सम ऑफ द फिनॉमिनन विच इज गिवन हियर विच इज आर्टिफिशियल फिनॉमिनन, नॅचरल फिनॉमिनन, मिक्स्ड टाइप फिनॉमिनन्स. So in this point which is given here, a geographic phenomena is something of interest. म्हणजे आपल्या इंटरेस्ट वरती डिपेंड आहे की आपण ते कशासाठी यूज करणार आहोत. ओके, सो some of the interest which is can be named or described. Okay, that means it is already used or described. म्हणजे ऑलरेडी त्याच्यामध्ये डिस्क्राईब केलेलं आहे तर त्या पर्पजसाठी आपण हे यूज करू शकतो. देन अनदर interest of geographic phenomenon which is can be geo-referenced. That means it is related to the natural resources and it is already referenced. Okay, म्हणजे हे रेफरन्स घेऊन याच्यामध्ये रेफर केलेलं आहे. Then another one is can be assigned a time at which it is or it was present. Okay, that means already the rivers are there. Then for mentioning that particular rivers in a digital representation, these geographic phenomena are used.
So basically these particular three types are comes under this one, that is artificial, natural and mixed type. So artificials are comes under can be named or described, then can be geo-reference, that are comes under natural resources, and mixed type that are comes under this can be assigned a time at which it is or it was present. आता याच्यामध्ये टाइम इंटरवल मध्ये काय आलेलं आहे तर याच्यामध्ये मिक्स्ड टाइप पॉल्युशन घेतलेलं आहे. अनदर वन ह्याच्यामध्ये काय असू शकतं तर तुमचं वेदर क्लायमेट असू शकतं की जे तुमचं पूर्ण मिक्स्ड टाइप मध्ये दाखवणार आहे आणि त्याच्यामध्ये पर्टिक्युलरली इंटरवल पिरियड असणार आहे. ओके, सपोज you want to see the particular weather report on for the this day, that means this day have the 24 hours, then that particular interval is changed for the another day. ओके, म्हणजे तो इंटरवल चेंज होत जाणार आहे, त्यामुळे त्याचे जे काही पर्टिक्युलर रिप्रेझेंटेशन असेल तर ते सुद्धा चेंज होत जातं. सो दीज आर द पर्टिक्युलर फिनॉमिनन्स which are comes under geographic areas. Then a spatial phenomenon occurs in a 2 or 3 dimensions. Then याच्यामध्ये 2 किंवा 3 डायमेन्शन्स मध्ये आपण हे स्पॅटियल इन्फॉर्मेशन देऊ शकतो. इन 2D coordinates it have x and y coordinates, and in 3D it has the x, y and z coordinates. And याच्यामध्ये हे कोऑर्डिनेट्स थ्रू जनरेट केले जातात. मी तुम्हाला एक प्रेझेंटेशन दाखवेन, इंटरनेटवरती अवेलेबल आहे, की त्याच्यामध्ये तुम्हाला इझिली समजेल की याच्यामध्ये हे आपण कसं मेन्शन करतो किंवा याच्यामध्ये हे मॅपिंग कसं केलं जातं किंवा ग्राफ्स कसे क्रिएट केले जातात. तर याच्यामध्ये हे कसं मेन्शन करायचं आहे तर हे याच्यामध्ये तुम्हाला समजेल त्या पीपीटी मध्ये. सो see this particular image. First of all, see what is spatial data and what is non-spatial data. I'm actually showing you how that particular spatial data represents. याच्यामध्ये स्पॅटियल डेटा कसा कॅप्चर केला जातो किंवा त्याच्यामध्ये तो कसा वर्क होतो. सो फॉर कलेक्टिंग दी डेटा इट हॅज 2 टाइप्स, which is spatial data and another one is non-spatial, or it is also called as an attribute data. So see this first spatial data and which is important. Spatial data is related to the location. मी सांगितलं होतं की हे लोकेशनशी रिलेटेड असतात आणि त्याच्यामध्ये आपल्याला पर्टिक्युलरली ते काय करायचे असतात, फाइंड आउट करायचे असतात. आता हे लोकेशनशी रिलेटेड आहेत किंवा एखाद्या पॉइंटशी रिलेटेड नाही आहेत. सो फॉर एक्झाम्पल कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ अ फुटबॉल ग्राउंड. Suppose I want to find out the center of a football ground, then that particular area is captured, or the particular information related to the particular football ground is captured, and after that the particular center of a football ground is finding out. So this is the particular spatial data. And non-spatial data means it describes such aspects of the spatial data which is not specified by its geometry alone. आता हे जॉमेट्री वरती डिपेंड नाहीये, तर त्या ऑल ओव्हर म्हणजे काही त्याचे ऍस्पेक्ट्स असतील तर त्यावरती डिपेंड असणार आहे. सो फॉर एक्झाम्पल विच इज कम्स अंडर नॉन स्पॅटियल डेटा, विच इज नेम ऑफ रोड्स, देन schools, forests, etc., or the population or census data. So census data is not depends upon any of the particular geographic area. ओके, तुम्हाला जर सेन्सस इन्फॉर्मेशन मॅपिंग मध्ये द्यायची असेल किंवा मॅप क्रिएट करायचा असेल, ग्राफ क्रिएट करायचा असेल तर त्याच्यामध्ये सेन्सस डेटा तुम्हाला कोणत्या जिओमेट्रिक एरियावरती डिपेंड असलेला मिळणार नाही. तो तुम्हाला तिथे काय करावं लागतो, कॅल्क्युलेट करावं लागतो. पॉप्युलेशन ही कॅल्क्युलेट करावी लागते. दॅट डज नॉट डिपेंड्स अपॉन दी पर्टिक्युलर जिओग्राफी. म्हणजे तुम्हाला एरियामधून काढायचा आहे पण तो ऍक्च्युअली त्या पर्टिक्युलर एरियावरती डिपेंड नाही आहे. म्हणजे तुम्हाला त्या पर्टिक्युलर जिओग्राफिक एरियाची लेंथ किंवा हाईट किंवा ऑल ओव्हर रेशो मध्ये त्याचं कॅल्क्युलेशन करून त्या एरियामध्ये असणारे लोक किती आहेत तर ते फाइंड आउट करून मिळतील. पण ते ऍक्च्युअली जिओग्राफिक एरियाचं कॅल्क्युलेशन इथं घ्यायचं नसतं. सो दॅट आर कम्स अंडर नॉन स्पॅटियल डेटा. सो the next one is types of geographic phenomena. Okay, so in order to able to represent a phenomenon in a GIS, it requires to state what it is and where it is. We must provide a description or at least a name on the one hand and a georeference on the other hand. In some phenomena, manifest is essentially everywhere in the study area, while others only do so
a certain localities. Okay, so first of all, see this particular, this is the particular types which is given here. So see this image, this is abrupt and this is smooth. So this is the particular area and which is developed by this, or a representation of that particular area is given like this. या टाइप मध्ये हे त्याचं पर्टिक्युलर प्रेझेंटेशन दिलेलं आहे आणि याच्यामध्ये या टाइप मध्ये आपण करू शकतो. आता हे टाइप इन डिटेल काय आहे तर तुम्हाला हे जे काही फील्ड्स आहेत तर त्या फील्ड्स पॉइंट्स मध्ये तुम्हाला डिटेल मध्ये समजतील. सो जिओग्राफिक फील्ड, a geographic field is a geographic phenomenon for which for every point in the study area value can be determined. A field is a mathematical function that associates a specific value with any position in the study area. So there is a need to calculate some of the points, some of the values, that is a specific value, and which is depends upon the study area. Study area वरती डिपेंड आहे की याच्यामध्ये स्पेसिफिक व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे आणि त्याच्यामध्ये फॉर एव्हरी पॉइंट देर इज अ नीड टू फाइंड आउट द पर्टिक्युलर स्पेसिफिक व्हॅल्यूज अँड दॅट फील्ड्स कॅन बी अ कंटिन्युअस और डिस्क्रीट. आता याच्यामध्ये हे फील्ड्स कसे असू शकतात तर कंटिन्युअस आणि डिस्क्रीट. कंटिन्युअस आणि डिस्क्रीट वरून तुम्हाला इझिली समजेल की फील्ड म्हणजे काय असतं. ओके, सो देर आर two types of fields which is continuous and discrete. So in continuous field the underlying function is assumed to be mathematically smooth, and in discrete fields it divides the study space in mutually exclusive boundary parts with all location in one part having the same field value. Okay, तर आता फॉर एक्झाम्पल बघा याच्यामध्ये दिलेलं आहे कंटिन्युअस फील्ड. Continuous field, suppose I want to find out the information in the particular geographic area which is comes under continuous field. So continuous field मध्ये आपण काय काय काउंट करू शकतो तर एअर टेम्परेचर असेल पर्टिक्युलर एरियाचं, त्याच्यानंतर बॅरोमेट्रिक प्रेशर असेल, एलिव्हेशन असेल, तर हे आपण कंटिन्युअस फील्डच्या अंडर घेऊ शकतो. आणि डिस्क्रीट फील्ड मध्ये काय तर याच्यामध्ये पॉप्युलेशन असेल. पॉप्युलेशन म्हणजे काय तर ते स्टेबल असणार आहे. तर सपोज 1 इयर मध्ये आपण पॉप्युलेशन कॅल्क्युलेट केलेली असेल तर अगेन ती 1 वर्षापर्यंत रिमेन असणार आहे आणि त्याच्यानंतर आपण जी चेंज केली तेव्हाच ती काय होणार आहे, चेंज होणार आहे. म्हणजे ते आपल्यावरती डिपेंड आहे की ते आपण चेंज करू शकतो. पण कंटिन्युअस फील्ड मध्ये असं नाही की ते बाय डिफॉल्ट ते काय होत असतात, ते फील्ड चेंज होत असतात. आता एअर टेम्परेचर आहे तर ते एअर टेम्परेचर काय आपण थांबवून ठेवू शकत नाही. जसं पॉप्युलेशन आपण 1 वर्ष झालं, 1 वर्षानंतर आपण परत पॉप्युलेशन काउंट करू शकतो किंवा सेन्सस इन्फॉर्मेशन घेऊ शकतो. तर ते इट डिपेंड्स अपॉन अस, ते आपण चेंज करायचे किंवा नाही करायचे ते आपल्यावरती डिपेंड आहे. That means discrete fields and continuous fields means that are by default changing. हे by default काय होत असतात, चेंज होत असतात. आता एअर टेम्परेचर आहे तर एअर टेम्परेचर 10 o'clock there is a temperature having 30 degree Celsius, and after 11 o'clock that means after 1 hour the temperature is 35 degree Celsius. Okay, it means it is continuously changing. That are comes under continuous field. So see this particular डिफरन्स बिटवीन फील्ड्स अँड ऑब्जेक्ट्स. आता फील्ड्स अँड ऑब्जेक्ट्स मध्ये तुम्हाला डिफरन्स बघायचा आहे तर त्यापूर्वी मी तुम्हाला हे फील्ड्स काय आहे ते सांगितलेलं आहे की सो फील्ड जिओग्राफिक फील्ड इज अ जिओग्राफिक फिनॉमिनन अँड फॉर विच फॉर एव्हरी पॉइंट इन दी स्टडी एरिया अ व्हॅल्यू कॅन बी डिटरमाइंड. म्हणजे याच्यामध्ये जो काही स्टडी एरिया येणार आहे तर त्या एरियामधील प्रत्येक पॉइंटसाठी आपल्याला काहीतरी स्पेसिफिक व्हॅल्यू फाइंड आउट करायची असते. That is called as a geographic fields, and that geographic fields are divided into again 2 types. First one is continuous and second one is discrete. So in continuous fields the mathematically it is underlying a smooth function and having the example just like a air temperature, barometric pressure and elevation, and in discrete field it is a population, traffic condition, land use and soil classification. So these are the different examples of a discrete field.
and a discrete field stores a cell values of the type integer, and it is also called as a integer raster. And discrete max, it is a discrete field which is called as a floating point raster. So in detail we study that particular rasterization concept. नंतर आपण हे rasterization in detail consider करणार आहोत किंवा स्टडी करणार आहोत. So there are different kinds of data values can be used to represent a geographic phenomenon. आता हा जो काही जिओग्राफिक फिनॉमिनन आहे किंवा त्याच्यामध्ये जी काही इन्फॉर्मेशन कलेक्ट केलेली आहे, डेटा व्हॅल्यूज कलेक्ट केलेल्या आहेत, तर त्या रिप्रेझेंट कशा करायच्या, तर त्याच्यामध्ये डिफरंट व्हॅल्यूज आहेत की त्या व्हॅल्यूज यूज करून आपण हे काय करू शकतो, रिप्रेझेंट करू शकतो. सो फर्स्ट वन इज नॉमिनल डेटा व्हॅल्यूज, and that provides a name or identifier to distinguish or classify between different values. And this type of data value is called as categorical data when the values assigned are sorted according to some set of non-overlapping categories. For example, coding schemes for land use, soil types, zip codes. ओके, झिप कोड्स असतील किंवा सॉइल टाइप्स असतील किंवा त्याच्यामध्ये लँड यूज असेल, तर ह्या टाइपची जी काही इन्फॉर्मेशन आहे किंवा या टाइपचं जे काही जिओग्राफिक एरियाची जी काही इन्फॉर्मेशन कलेक्ट केलेली आहे, तर ती रिप्रेझेंट करण्यासाठी नॉमिनल डेटा व्हॅल्यूज हा पर्टिक्युलर टाइप ऑफ डेटा व्हॅल्यूज यूज करू शकतो. ओके, झिप कोड्स तुम्हाला सर्वांना माहिती असतील काय आहे ते, आणि माहिती नसतील तर माहिती करून घ्या. व्हॉट इज झिप कोड्स. देन soil types, all of you know about the soil types, which type of soil is that in that particular area, then that particular information is collected and it is present on the particular digital representation by using this particular data value type. Then the another one is ordinal data values. These types of data values can be put in some natural sequence, but that do not allow any other type of computation. For example, temperature can be classified as a hot, warm, lukewarm, chilly, or cold. Okay, so these types of information is collected by using this type of data values. Then the another one is interval data values, and it is a quantitative data values, and it allows simple forms of computation like addition and subtraction. ओके, म्हणजे याच्यामध्ये ऍडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन या टाइपचे जे काही कॅल्क्युलेशन्स असतील तर ते यूज केले जातात. सो मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितलेलं होतं की टेम्परेचर, आता 10 वाजता टेम्परेचर किती आहे आणि 11 वाजता टेम्परेचर किती आहे, तर त्याच्यामध्ये जर टेम्परेचर मॅक्झिमम असेल तर त्याच्यामध्ये ऍडिशनचं कॅल्क्युलेशन केलं जाईल, किंवा 9 वाजता टेम्परेचर किती होतं किंवा त्याच्यामध्ये कमी असेल तर सबस्ट्रॅक्शन केलं जाईल, जास्ती असेल तर ऍडिशन केलं जाईल, आणि या टाइपमध्ये कॅल्क्युलेशन करून ते तिथं काय केलं जाईल, represent केलं जाईल. So for the interval data values, that means the particular interval time or interval period, this data value type is used, and it uses the calculation like addition and subtraction. Addition subtraction केलं जाईल याच्यामध्ये. Then the next one is ratio data values. So ratio data values, it forms of arithmetic computation, and rational data have a natural zero value, and multiplication and division values are possible operators. So in that it gives the ratio values. Suppose I want to find out the particular population which is high and low in the particular area, then the particular ratio data values are used there. म्हणजे त्याच्यामध्ये रेशो व्हॅल्यूज याच्यामध्ये काय केले जातील, यूज केले जातील. So these are the different kinds of data values and can be used to represent a geographic phenomena. So in this point, I cover what is meant by geographic phenomenon and what are the different types of phenomenon. Okay, so ये types आहेत त्याच्यामध्ये artificial, natural, mixed type, which comes under this depends upon this particular 3 areas. Okay, then the geographic fields. Geographic fields, that means the particular collection of the particular area, and it depends upon the 2 fields, which is continuous field and discrete fields. And there are different types of different kinds of data values used to represent geographic phenomena. So these are the particular data values kinds or the types. And the next one is geographic objects. ओके, आता जिओग्राफिक ऑब्जेक्ट आणि जिओग्राफिक फील्ड हे आपण कसे मेंटेन करतो किंवा त्याच्यामध्ये डिफरन्स काय आहे, तर तो मी तुम्हाला या पीपीटी मध्ये दाखवेन. फर्स्ट ऑफ ऑल सी दिस थिओरिटिकल कन्सेप्ट.
So a geographic object populate the study area and are usually best distinguished, discrete and bounded entities. So objects are usually easily distinguished and named, and their position in the space is determined by a combination of one or more of the following parameters. So, to mention any of the object over the graphical representation of an any graphical area, or sorry, geographic area, then the particular parameters are used. याच्यामध्ये पर्टिक्युलर पॅरामीटर्स यूज केले जातात पर्टिक्युलर जिओग्राफिक लोकेशन मेंटेन करण्यासाठी किंवा एखादा पर्टिक्युलर पॉइंट लोकेट करण्यासाठी. सो दॅट पॅरामीटर्स आर फर्स्ट वन इज लोकेशन, दॅट मीन्स वेअर इट इज, देन शेप, व्हॉट फॉर्म इज इट, देन साइज, हाऊ बिग इज इट, and orientation, in which direction is it facing. Okay, so for example आता खेड सिटीचं काय आहे तर ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहे. ओके, and that representation is making by using the geographic area which is covered by the खेड सिटी. ओके, खेड सिटीचा जिओग्राफिक एरिया कन्सिडर करून त्याचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन क्रिएट केलेलं आहे. ओके, तर आता त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल ICS कॉलेज, देन where is it ICS college, that is the location, then shape, what form is it, that means what is the structure of that particular college, then how big is it, then how much area is covered by that particular college, then orientation, in which direction is it facing, that means what is the front face of that particular college, म्हणजे त्या कॉलेजचं फ्रंट फेस कोणता आहे किंवा फ्रंट गेट कोणतं आहे, कुठून एंट्री केली जाते, तर व्हॉट आर दी ओरिएंटेशन ऑफ दॅट पर्टिक्युलर कॉलेज. सो दिस टाइप ऑफ इन्फॉर्मेशन इज कलेक्टेड अंडर दिस जिओग्राफिक ऑब्जेक्ट पॉइंट. ओके, म्हणजे या जिओग्राफिक ऑब्जेक्ट असेल म्हणजे एखादं पर्टिक्युलर थिंक असेल तर त्या पर्टिक्युलर थिंगची इन्फॉर्मेशन ही कलेक्ट केली जाते आणि त्या पॉइंट मध्ये हे पर्टिक्युलर पॅरामीटर्स येतात, जस्ट लाईक लोकेशन, शेप, साइज, ओरिएंटेशन. So these points are comes under geographic objects. So there is a difference between geographic field and geographic objects. ओके, तर ह्याच्यामध्ये हे दोन पॉइंट्स आहेत आणि त्याच्यामध्ये थर्ड आहे तो बाउंड्रीज. ओके, where shape and or size of contiguous area matters, the notion of boundary is used. Boundary used for geographic objects and for discrete geographic field. Location, shape and size are fully determined as we know an area's boundary, so the boundary is a good candidate for representing it. Okay, so for example हे कुठं यूज केले जातात तर जिओग्राफिक ऑब्जेक्ट्स किंवा डिस्क्रीट जिओग्राफिक फील्ड्स. आता याच्यामध्ये कुठे यूज केले जातात तर याच्यामध्ये जर डिस्क्रीट जिओग्राफिक फील्ड असेल किंवा जिओग्राफिक ऑब्जेक्ट असेल तर त्याच्यामध्ये या बाउंड्रीज मेन्शन करण्यासाठी यूज केल्या जातात. त्या बाउंड्रीज म्हणजे मी तुम्हाला परवा दाखवलं होतं की याच्यामध्ये मॅप दाखवला होता, पूर्ण कंट्री इंडियाचा मॅप दाखवला होता. तर त्याच्यामध्ये पर्टिक्युलरली जे काही स्टेट आहेत तर ते स्टेट सेपरेट करण्यासाठी त्याच्यामध्ये बाउंड्रीज दाखवल्या होत्या. लक्षात आलं, म्हणजे तो पर्टिक्युलर एरिया त्या बाउंड्रीच्या अंडर असणार आहे. मग त्याच्यामध्ये पर्टिक्युलर सपोज हा एरिया असेल, सपोज हे एका कंट्रीचा एरिया असेल तर त्याच्यामध्ये दुसरा जो एरिया असेल किंवा दुसरी कंट्री असेल तर त्याचा एरिया दाखवण्यासाठी याच्यामध्ये पर्टिक्युलरली दुसऱ्या कलरने काय केलं जाईल, शो केलं जाईल. लाईक दिस, सपोज आता हा खेड सिटी आहे तर त्याच्यामध्ये हा एक सपोज एरिया असेल तर दुसरा एरिया शो करण्यासाठी त्याच्यामध्ये दुसऱ्या टाईपचे जे काही ऑप्शन असेल तर त्या ऑप्शनने किंवा त्या टाईपने त्या बाउंड्रीज काय केल्या जातात, मेन्शन केल्या जातात. अँड दॅट पर्टिक्युलर बाउंड्रीज आर युज्ड टू notify or denote the particular geographic objects. जिओग्राफिक ऑब्जेक्ट्स असतील तर ते इथे डिनोट करण्यासाठी या बाउंड्रीज काय केल्या जातात, यूज केल्या जातात. ओके, सो दीज आर दी 3 मेन पॉइंट्स विच आर कम्स अंडर दी टाइप्स ऑफ जिओग्राफिक फिनॉमिनन. जिओग्राफिक फील्ड्स, देन जिओग्राफिक ऑब्जेक्ट्स अँड जिओग्राफिक बाउंड्रीज. ओके, तर आता याच्यामध्ये डिफरन्स बघा काय आहे, जिओग्राफिक fields and geographic objects. First of all, see fields. For every point in this study area, a value can be determined. And in objects, well distinguishable discrete entities. Objects मध्ये most of the discrete entities असतात किंवा discrete fields असतात.
ओके अँड एम्प्टी स्पेसेस इन बिटवीन द फीचर्स. आता याच्यामध्ये हे दोन मॅप तुम्ही बघू शकता की या दोन मॅप मध्ये काय फरक आहे. हा हा काय केलेला आहे, जिओग्राफिक फील्ड्स यूज करून मॅप क्रिएट केलेला आहे किंवा रिप्रेझेंटेशन क्रिएट केलेलं आहे. आणि इथे जी तुम्हाला इमेज दिसते ते ऑब्जेक्ट्स इन्फॉर्मेशन कलेक्ट करून किंवा जिओग्राफिक ऑब्जेक्ट्स इन्फॉर्मेशन कलेक्ट करून बनवलेलं आहे. So this is the difference between the geographical phenomena, digital representation by using digital fields and geographic fields and geographic objects. So all changes in field values are gradual, and in objects, study space grounded into mutually exclusive bounded parts. सो फॉर एक्झाम्पल इन फील्ड्स एलिव्हेशन अँड टेम्परेचर, एलिव्हेशन किंवा टेम्परेचर असेल तर आपण या टाईपमध्ये हे जिओग्राफिक फील्डचा यूज करून डिजिटल रिप्रेझेंटेशन क्रिएट करू शकतो. ओके अँड इन ऑब्जेक्ट सपोज आता फॉर एक्झाम्पल बिल्डिंग्स काय असतील किंवा रोड्स कोणते असतील. आता खेड सिटीचं कन्सिडर केलं तर फॉर एक्झाम्पल इन खेड सिटी हाऊ इज द टेम्परेचर अँड व्हॉट आर द फ्लो ऑफ दॅट पर्टिक्युलर टेम्परेचर in between this particular day, then that particular representation is easy to mention or easy to represent by using the geographic fields. ओके जिओग्राफिक फील्ड्सचा यूज करून आपण हे इझिली दाखवू शकतो. तर ते आपण जिओग्राफिक ऑब्जेक्टचा यूज करून तिथे मेन्शन करू शकत नाही किंवा रिप्रेझेंट करू शकत नाही. सो another one is buildings and roads. Buildings and roads, suppose how many buildings are in this particular city, then what are the particular roads available in this city. So all this information is collected by under geographic objects phenomenon, and that represents easily in the digital form. आणि ते इझिली आपण डिजिटल फॉर्म मध्ये काय करू शकतो, रिप्रेझेंट करू शकतो. ओके हे 3 पॉइंट समजले का सर्वांना. जिओग्राफिक फिनॉमिनन and the particular types which is comes under this, which is geographic fields, geographic objects and geographic boundaries. ओके तुम्हाला इथं सुद्धा एक एक्झाम्पल दिलेला आहे बघा बुकमध्ये. जिओग्राफिक ऑब्जेक्ट्स मध्ये questions like which part of the road network is within 5 kilometer of a fuel station refers coverage attribute, and what is the shortest route between two locations via the road network refers connectivity attribute. आता कव्हरेज ऍट्रिब्यूट म्हणजे फ्युअल स्टेशन पासून म्हणजे जर पेट्रोल पंप असेल तर त्याच्यामधून पासून 5 किलोमीटर मध्ये कोणता रोड नेटवर्क येणार आहे किंवा त्याच्यामध्ये जर सपोज 2 लोकेशन्स असतील तर हाऊ मेनी डिस्टन्स इज बिटवीन दॅट पर्टिक्युलर 2 लोकेशन्स विच इज कवर्ड बाय द रोड नेटवर्क. रोड नेटवर्क मधून त्या 2 लोकेशनचं किती डिस्टन्स याच्यामध्ये कॅल्क्युलेट आहे तर ते आपण याच्यामधून काढू शकतो. सो दीज आर दी 3 पॉइंट्स. इफ देर आर एनी query related to this particular point, then say me. ओके कोणाला काही प्रॉब्लेम नाही. एंड करते मी मीटिंग.